Hello guys, welcome back to House of Cliff Ali. and guys, House of Cliff Ali house is getting an upgrade. खूप तुम्हाला मागे तर दिसतच असेल आणि आमचे Guys, पण अवतार बघा. असं जरासं पसारा झालाय कारण खूप रिनोव्हेशनचं काम चालू आहे घरात. सो तुम्हाला ऍज मागच्या ब्लॉग मध्ये कळायला असेल की आम्ही रिनोव्हेशन करणार हा, आहे. थोडं थोडं चालू केलंय म्हणून. थोडं चालू केलंय. सो ऍक्च्युली आज पेंटिंग चालू होणार आहे. सो पेंटिंग चालू झालून ऑलमोस्ट डन आहे पेंटिंग. टुमॉरो देल पुट अनदर कोट. सो तुम्हाला ते दाखवू आम्ही कसं झालंय पेंटिंगचं काम. अँड गाईज आम्ही खूप बिझी होतो आज. सो वी थॉट लेट स्टार्ट अ व्लॉग, लेट शो यू गाईज व्हॉट वी आर डुईंग, हाऊ इज अ बिझी लाईफ गोईंग, हाऊ इज द वीक डे गोईंग. सो त्यासाठी आम्ही व्लॉग चालू केलाय आणि त्यासाठी तुम्हाला ह्या व्लॉग सबस्क्राईब करावा लागेल बघण्यासाठी. आणि तुम्हाला घराची करंट हालत दाखवते. हे बघा, हे स्टँड कुठे आलं, म्हणजे आमच्या घराची हालत एकदम पांगलेली आहे. जराशी पांगलेली, एकदम पांगलेली नाही आहे गाईज. पण आय फील उद्या परवापर्यंत कारण त्यांनी ना ते कारण ते म्हणे की त्यांनी ऍटलिस्ट ना, म्हणजे आम्ही त्यांना काय सांगितलंय की आम्हाला संडेच्या आधी रेडी पाहिजे. तर आज आहे वेन्सडे, तर दे आर ट्राइंग टू फिनिश एव्हरीथिंग बाय सॅटर्डे और मोस्टली बाय फ्रायडे. कारण सध्या आम्हाला बसायला पण जागा नाहीये कुठे. हो. म्हणजे नीट तुम्ही बघितलंच असेल मागच्या ब्लॉग मध्ये, असं कान्याकोपऱ्यात बसून आम्ही जेवण करू लागलो. पण काय आज भारी दिसतोय घर, कारण पेंटिंग झालेली आहे. इट लुक्स व्हेरी नाईस, इट लुक्स गुड. सो गाईस, आज आम्ही बनवणार आहे काय माहितीये का डिनरला? फ्राईड राईस. मी एकदम इंडियन स्टाईल फ्राईड राईस बनवणार. तवा योक घेतले, योक हा, तर असं तव्या टाईप घेतला तो बनवून दाखवतो म्हणे त्याला. सचिन एक छोटा कांदा असं करणार आहे मी. सो गाईस, तुम्हाला ती रेसिपी दाखवणार हो, आहे मी. लेट सी द फ्राईड राईस रेसिपी. डिनर करू, मे बी वी गो आउट फॉर अ वॉक. विल शो यू द हाऊस इन दिस व्लॉग. आणि उद्या पण दाखवू तुम्हाला. हा, म्हणजे फ्लोरिंग वगैरे झाले. आम्ही हो. कंटिन्युअस तुम्हाला आता 2-3 दिवस दाखवू. म्हणजे हो. यु नो, हा ब्लॉग कंबाईन ठेवू आम्ही. नाही, मी मोस्टली जर मोठा झाला तर आपण शॉर्ट करू, बट वी विल शो यू टुमॉरो गाईज व्हॉट एव्हर इट इज. लेट्स सी हाऊ इट गोज. सो गाईज लेट्स गो. मी आधी तुम्हाला दाखवतो फ्राईड राईस कसं Yes. बनवतो. सो गाईज, फ्राईड राईस साठी हा ऑलरेडी केलेली आहे सगळी चॉपिंग माझ्या बेबीने. हा, आज मी केलं बरं, मी मदत केली. गार्लिक, लेमन नाही, काय म्हणतात त्याला, गाजर, कांद्याची भात, कांदे, हा कांदा, अँड देन मशरूम, द लॉट्स ऑफ बेल पेपर. बेल पेपर्स. गाईज, आमच्याकडे 4 कलरचे बेल पेपर आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. नुसते बेल पेपर आहे. डिंग 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 पेपर, डिंग 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 पेपर. गाईज आम्ही हे विकू पण शकतो बरं का बाजारात, तेवढे बेल पेपर आपल्याकडे. नेदरलँड्स मध्ये सगळ्या कलरचे बेल पेपर येतात. आमच्याकडे आहे ऑरेंज, येलो, रेड, ग्रीन, सगळे कलर आहे. म्हणजे रेनबो मधले सगळे कलर आहे आपल्याकडे. पण रेनबो मध्ये ग्रीन कलर नसतो ना. ऑरेंज, येलो, रेड असतो, ग्रीन असतो. युअर जीन्स फॉर ग्रीन ना. अरे हो, आमच्याकडे रेनबो वाले कलर आहे. तर चला, आता आपण फ्राईड राईस बघूया आणि त्यानंतर तुम्हाला घराची पण स्टेज दाखवतो. चालेल, गो बनवू घेऊन नका. पटकन बनवू. गाईज, फ्राईड राईस बनवण्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट जी आहे, जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे यू शुड कीप इन माइंड इज गॅस चालू करा. आणि तेल गरम करा. हो, नाही अजून इम्पॉर्टंट आहे, तुमचा एक्झॉस्ट चालू ठेवा. नाहीतर फ्राईड राईस ना तुमचं घर फ्राय होऊन जाईल. नाही, आणि गाईस तुम्हाला माहिती नाही, इथला आमचा अलार्म खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे इकडचे सगळे अलार्म सेन्सिटिव्ह असतात. सो खूप मायनर सुद्धा काही वाजलं ना की तो करायला लागतो. काय एकदा सकाळी माहिती का 7ला वृषाली घरी आली, खाली आली आणि ती ब्रेड गरम करत होती, भाजत होती. म्हणजे सकाळी तुम्हाला माहिती, मी ब्रेकफास्टला अवाकाडो टोस्ट नेतो ऑफिसला. सो हमेशा एक ड्युटी आहे, वृषाली काय करायचं, ब्रेड गरम करून सोडून देते, मग बाकीचं मी करतो. सो अलार्म वाजला आणि ही खालून बोंबला लागली, गाईज मी लिटरली आय डोंट नो, झोपेतून जे उठलो आणि मरून खाली म्हणजे तीन स्टेप इग्नोर झाले. धाप धूप धाप 2-3 पावलं खाली आलो मी. आणि मग मी सगळं दार मी उघडलं, असं ते मी कपडा घेऊन बाहेर हकलू लागलो. ही मागची आमच्या खिडकी उघडली. आणि गाईज तुम्हाला माहिती का की अलार्म जर तेल तापलेलं आहे. हा, बरं मी स्टोरी पण कम्प्लीट करते. कारण अलार्म जर आय थिंक मोर दॅन 4 or 5 मिनिट वाजला ना, फायर ब्रिगेडवाले येतील. आणि जर त्यांना कळालं की आमच्या मिस्टेकनं झालं तर मोठा फाईन. तर मला ते नको होतं म्हणून मी पटकन खिडकी उघडली. ऍक्च्युली सकाळी सकाळी कसं माणूस ना थोडं जागा असतो, थोडा झोपलेला असतो, त्या चुकीमध्ये माझं ना
एक्झॉस्ट ओपन करायचं विसरले मी. काय टाकलं तू आता? तू खरंच मागच्या जन्मात काम तर नव्हता करत ना? मला मागच्या जन्मात नाही माहिती, पण मला या जन्मात सगळ्यात भारी डिशेस खाऊन माझ्या बेबीला खाऊ घालायचे. आणि मला खुशी भेटते तुला करून द्यायचं. गाईज तुम्हाला माहिती का क्लिफर्ड कसा आहे? मी जर त्याला म्हटलं ना मला कसली तरी क्रेविंग होतीये, देन व्हॉट ही विल डू, तो युट्यूबवर जाईल, ती रेसिपी चेक करेल, ती रेसिपी शिकेल आणि दुसऱ्या दिवशी मला बनवून पण खाऊ घालेल. हो. आणि क्लिफर्ड हे स्वतःच्या मनातून करतो, त्याला आवडतं म्हणून करतो. नाही त्यासाठी आम्ही नॉर्मलही गोष्टी खाऊ शकतो बनवून, पण नाही, क्लिफर्ड ऑलवेज नव्या नव्या गोष्टी शिकतो आणि मला बनवून खाऊ घालतो. त्याच्यात काय टाकलं? तर तुम्हाला आमच्या फ्राईड राईस मध्ये दिसणार आहे जिरं मोहरी. येस म्हणजे एकदम युनिक फ्राईड राईस आहे आमचा. आम्ही सगळे आपले इंडियन स्पायसेस पण टाकू त्यामध्ये. येस. स्मेल पण छान येते. आता काय टाकलं? आता टाकलं आपलं कांद्याची पात. कांद्याची पात आणि लास्ट मध्ये जाईल खूप मशरूम. हो. मशरूम फ्राईड राईस. हा म्हणजे आम्ही पर्टिक्युलरली आमच्या फ्राईड राईसचा बेस जास्त मशरूम असणार आहे. हो. आणि गाईस सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का, तुम्ही कधी पण फ्राईड राईस बनवता काय बनवता ना, यू शुड ऑलवेज पुट सॉल्ट. पण कसं माहिती का, सॉल्ट थोडं थोडं इन एव्हरी स्टेज. मी काय करतो, थोडासा कांदा टाकलं, शिजवलं, थोडंसं मीठ शिजवलं, परत कांदा, परत थोडंसं गाजर, दुसरी भाजी, थोडंसं मीठ शिजवलं. सो इट्स गुड. सो म्हणजे कसं त्या भाज्या ना लवकर गाळ होतात. गाळ म्हणजे कसं म्हणता लवकर शिजतात शिजतात. मीठ टाकल्यावर. पण एकदम पण मीठ नाही टाकायचं, नाही तर मग एंडला येऊन ना, नाही तर तुमचं खूप खारट बनून जाईल. आणि आपल्याकडे आहे सोया सॉस, शेजवान सॉस अँड 3 सेकंड रूल. आणि मला वाटतं त्यात टाकते तू खाल्लं. खाली पडला. वाव. सो मी आता ऑलरेडी मसाले टाकले. कोणते कोणते? कोरिएंडर पावडर, पेपर पावडर आणि नमक शमक. तर पाणी आलं थोडंसं. आणि हे बघा नेदरलँड मध्ये इंडियन राहतात हे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे किती टिपिकल डब्बा आहे आमचा. अरे guys, मला खूप आवडतं माहितीये का, हमेशा डब्बा भरलेला ठेवायला. मला आणायला पाहिजे की डब्बा भरलेला आपल्याला. म्हणजे किती टिपिकल बघा ना, तो डिझाईन वाला डब्बा आहे आमचा एकदम. आणि यामध्ये सगळं आहे. म्हणजे इंडियन हाऊस होल्ड याच्याशिवाय कम्प्लीटच नाही होत. भारी वाटतंय का जिरं मोहरी. आणि गाईस खूप लवकर आम्ही जेव्हा आता कुकिंगच्या रेसिपी दाखवू ना, आफ्टर 1 to 1 तुम्हाला आमचं पांढरं शुभ्र किचन दिसेल. बनलं? माझ्या डोळ्यात पाणी आलं. करा ना तुझी तू. मागची खिडकी उघडते थांब. Cool. कॅमेरा आला. गाईस आता मी टाकलेलं आहे याच्यात मस्त शेजवान चटणी, लिटल बिट ऑफ सोया सॉस, अँड आय विल लेट दिस व्हेजिटेबल्स कुक. आणि कारण काय बघा, फ्राईड राईस मध्ये सगळे व्हेजिटेबल्स एकदम नीट कुक नसतात. दे नीड टू बी लिटल रॉ. सो आय विल कीप इट लाईक दॅट अँड आय विल कुक. खुशाली सध्या वॉशरूमला गेलेली आहे, तोपर्यंत आय सेड तुम्हाला मी थोडंसं कुकिंग टिप्स देऊ. And it's always good to cook for your wife, your girlfriend, your fiance, whoever it is. कारण तुम्हाला खरं सांगू ना, वृषालीने when she eats this, when she is so happy, when she tastes good food, खूप बरं वाटतं जेव्हा ती हे सगळं टेस्ट करून. खूप भारी वास येतोय रे. आता काय टाकायचंय? राईस सगळं जरा शिजू दे, ड्राय होऊ दे. कारण मी पाणी नाही टाकलं, फक्त मिठाने पाणी सुटलं त्यांचं भाजींचं. हा ना. आणि राईस आम्ही राईस बनवणार आहोत 2 डिफरंट टाईप मध्ये नाही, 2 डिफरंट वेळेस. कारण एवढ्या हंडीमध्ये पूर्ण मावणार नाही, तर आम्ही एकदा बनवू, मग देन आमचा टिफिन बनेल आणि दुसरा बनवू जो आम्ही आता खाऊ. येस. सो गाईज फायनली फर्स्ट बॅच ऑफ फ्राईड राईस इज रेडी. इट लुक्स आणि एकदम सुट्टा झाला राईस. यू कॅन सी. Let's you. कॅमेरामॅनला थोड्या शिंका आल्या. हो, यू कॅन सी किती सुट्टा झाला राईस. गॉड हॅज ऑलरेडी ब्लेस्ड मी ना. विथ मी ना. येस ऑफकोर्स. So you can see. So I will taste this rice. आणि गाईज प्लीज सध्या हे सगळं खालचं इग्नोर करा. आम्ही थोडं बिझी असल्यामुळे आम्ही थोडी क्लिनिंग नाही करू शकलो. आधी टिफिन बनवलं. बरं झाला.
खूप भारी. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, Is right. भारी झालं रे. एकदम बाहेरच्या सारखा झाला. कोणी बनवलंय? अरे थंड व्हायला पाहिजे. Then it will not be- तुला ना मी एक दिवस ओव्हर ऍक्टिंगचा अवॉर्ड देणार आहे. सेकंड बॅच ऑफ राईस इज रेडी, विच आम्ही आता डिनरला खाणार आहे. गॅस बंद. सो आम्ही आता डिनर खाऊ. आणि मला असं वाटते गाईज, डिनरच्या आधी किंवा डिनरच्या नंतर तुम्हाला घर दाखवू. नाही, आताच दाखवू, कारण आपल्याला नंतर मग ना आम्हाला थोडस सामान पण वरती न्यायचंय. हो, so आताच तुम्हाला घर दाखवू. लेट्स गो गाईज. करंट हालत. ओके. अरे मी वरचा लाईट चालू ठेवला होता, विसरले मी. कमिंग. So guys, this is the house. So pretty, guys. Look at it. पूर्ण वाईट झालंय. अजून उद्या आता एक लेअर पण लागेल वरतून. And then दिल झूम झूम. It's good. Will be good, guys. Tomorrow. उद्या फ्लोरिंग पण होऊन जाईल. साईडचे पॅनल सगळं होऊन जाईल. सो गाईज, यू वेट फॉर टुमॉरो. आणि गाईज आता ना वी आर लिटरली होपिंग दॅट उद्या वेदर इज गुड आणि उद्या आमची फ्लोरिंग ऑन टाइम येऊ दे. मेन कारण गाईज, जर फ्लोरिंग लेट आली ना तर आमचं तर सगळं मग delay late होईल. होईल. कारण उद्याचं वेदर इज बॅड. टुमॉरो गोन रेन. आणि उद्या वी हॅव टू डोंट लीन ऑन दॅट, कारण मग ते बेंड होईल. आपलं टीव्ही आहे तिकडे. हा, मला टीव्ही पण वरती हो, ठेवून द्यायचा आहे. कारण गाईज उद्याचं वेदर आहे पाऊस. अँड इफ इन केस इट रेन्स टुमॉरो देन वी आर गोइंग टू गेट स्टक. सो इट इज बेटर दॅट वी get the tiles early. I mean, खूप think करतात we get our flooring early and then the on directors will come. कारण हे सगळं बाहेर मूव्ह करायला हवी. When you are doing flooring, you cannot keep anything. आणि जर आम्ही सोफा बाहेर ठेवला आणि पाऊस आला तर, कारण की ना सोफा पण तुम्ही बघितलाय ना आमचा मोठा आहे, तर तो त्या स्टोर रूम मध्ये पण नाही बसू शकतो. जर आपण आता सोफा जे मोठा आहे पण त्याचे पीसेस होतात. 3 पीस होतात. आय गेस 1 over 1 we can just stuff it in the if it gets starts raining. But I think so it shouldn't rain and we are just waiting that floor लवकर येऊ दे सकाळी. आणि गाईज तुम्हाला सांगा काय झालं, एक तर आम्ही ट्रिपवरून आलो, त्यानंतर आता आमच्या दोघांच्या पण थोड्या प्रोफेशनल कमिटमेंट आणि डेडलाईन्स असल्यामुळे आम्ही सुट्टी नाही घेऊ शकत आहे. म्हणजे ते देतील, बट इट्स लाईक की Yeah, we don't want to take leave, guys, because we are having a lot of work and आम्हाला माहिती आहे लीव्ह घेऊ शकतो, काही इश्यू नाही, बट मग ते वर्क पेंडिंग राहतं and it's like FOMO, fear of missing out. So it's a FOMO. आणि गाईज तुम्हाला It's माहित नाही, FOMO. Fear of missing out. W end is work. Fear of missing out work. FOMO. New word. FOMO. हा, आणि मी काहीतरी म्हणत होते की गाईज तुम्हाला माहित नाही, पण मला आणि क्लिफर्डला माहिती का कसं आहे, म्हणजे इथले लोक खूप चिल आहे, ऑफिसमध्ये सुट्टी पण देतात, पण त्याला असं वाटतं जर त्याचं काम म्हणजे माझं काम मी नाही केलं आणि त्याचं काम त्यांनी केलं ना, तर कोणतरी काहीतरी करून ठेवल कामामध्ये, मग आम्हाला डबल काम करावं लागत. म्हणजे Yeah, it's like that. It's still, it's better to be at office. म्हणजे आम्हाला असं फिअर आहे की आमचं काम आम्हाला काही फॉर दिलं एक्झाम्पल आज पण मी सकाळी ऑफिसला गेलो आणि मी 12ला आलो रिटर्न, कारण आय फेल्ट की कॉन्ट्रॅक्ट ट्रेनर आहे. नाही तर मी घरी येऊन मस्त आपल्या 3rd फ्लोअरवर बसून कामं करत होतो आणि ते कामं झाल्यानंतर आय वॉज जस्ट कमिंग एव्हरी टाइम, लगे 1-2 तास खाली येऊन बघत होते त्यांचं सगळं, त्यांना काय कॉफी बिफी घ्या लागत असेल तर. सो आणि मी सांगते त्यांना, क्लिफर्डने ना त्यांना कॉफी दिली, ब्लॅक कॉफी बनवून, तर त्यांनी आता मग संध्याकाळी मी आले, मग क्लिफर्ड माझ्यासाठी चहा बनवत होता. क्लिफर्डने त्यांना विचारलं तुम्हाला चहा पाहिजे का, ते चहा बोलले नाही. ते बोलले नो नो नो. मला कॉफी नो 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 नो. मला व्हॉट यू वॉन्ट, मला ग्रीन टी, ओनली वॉटर अँड ग्रीन टी. आणि नंतर मला कळालं, मी त्यांना दुपारी चहा कॉफी दिली होती, मला वाटलं त्यांना आवडली नाही, कारण त्यांनी 2-2 गोट पिऊन एवढे सोडले होते कपमध्ये. म्हणजे क्लिफर्डने एवढी त्यांना खराब कॉफी बनवून दिली की त्यांना आवडली. खराब नाही, मे बी त्यांची टेस्ट वेगळी आहे, त्यांना हा, खूप of शुगर course. बिगर लागते. मी शुगर नाही टाकली, तरी मी शुगर तर त्यांना देऊन दिलं. बट या ओके, इट्स फाईन. आपण आपलं सगळं करून द्यायचं त्यांना, वॉट एव्हर वी कॅन डू. सो लेट्स सी गाईज, उद्या आय थिंक सो दे विल वर्क टिल लेट इन द इव्हनिंग ऑल्सो, कारण गाईज आता इट्स ऑलमोस्ट व्हॉट इज द टाइम, इट्स समथिंग आय गेस 10 वाजून गेले असते अराउंड 10 पर्यंत, पण बघा एवढं उजेड आहे. फुल उजेड. सो आता आम्ही डिनर करू, जरा सामान वरती शिफ्ट करू आणि तुम्हाला ते पण दाखवू. सो गाईज लेट्स गो, आधी डिनर करू, भूक लागली आता. येस, मला पण फार भूक लागली आहे. सो आमची फ्लोरिंग येणार होती आज, अँड आय गेस फ्लोरिंग आलेली आहे, कारण मला खूप मोठी ट्रक दिसते आहे बाहेर. सो लेट्स चेक इफ इट्स आवर फ्लोरिंग. लेट्स चेक, नॉट शुअर बट लेट्स चेक. सो गाईज फ्लोरिंग आलेली आहे. पहिलं शिपमेंट ठेवलं त्यांनी, दुसरं शिपमेंट पण काढतायत. सो लेट्स सी हाऊ इट इज. बघू शकता तुम्ही, ऑलरेडी त्यांनी ठेवलेलं आहे इथं. सो मी काउंट करून घेतो एकदा नीट.
सो फ्लोरिंग आलेली आहे. मला कन्फ्युजन झालं. आय थॉट देर इज 2 पॅकेजेस बट इट्स ओनली 1 पॅक. सो ह्याच्यात ऑलरेडी 19 पॅक्स ऑफ फ्लोरिंग आहे अलॉंग विथ द इन्सुलेशन. तुम्हाला दिसेल इट्स इन्सुलेशन म्हणजे आपलं हिटिंग फ्लोअर गरम राहण्यासाठी इन्सुलेशन करावं लागतं. सो त्यामुळं हे आहे. आणि तुम्ही म्हणत असाल वृषाली कुठे आहे? वृषाली ऑफिसला गेले. शी इज गॉन टू ऑफिस बिकॉज तिला खूप कामं होते आणि मला पण काम आहेत. सो आय कुड डू इट फ्रॉम होम. आणि मला वी कॅनॉट लीव द डिलिव्हरी अलोन इफ लाईक वी कॅनॉट लीव एनीवन. Like we cannot take the delivery if no one is at home. So you need to be at home when you're getting anything delivered. So guys, flooring आलेली आहे. I'm waiting for the contractor. He'll come and he'll start putting the flooring. मी खूप excited आहे. So let's see how the house looks. Let's go. गाईज, मी आत्ता जस्ट ऑफिसमधून आले आणि क्लिफर्ड ना अजूनही वरती काम करतोय. मी तुम्हाला घराची हालत दाखवते माहितीये का, आणि क्लिफर्डने केलेला जुगाड पण दाखवते. कारण आमची फ्लोरिंगचं काम चालू आहे आणि पाऊस येतोय, खूप जास्त पाऊस येतोय. तर क्लिफर्डने सोफा पण ना खूप असा विचित्र सारखा कव्हर केलाय. बट लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते आता. तर आता इथे चालू आहे फ्लोरिंग. हे सगळं लावलेलं आहे. या का फ्लोरिंगचं काम अजून सध्या हे चालू आहे. आणि बाहेर येतोय खूप पाऊस. मी वरती आले कारण की खाली त्यांना ना काम होतं तर ते जमलं नाही. मी तुम्हाला वरतून दाखवते की पावसामुळे म्हणजे किती जुगाडू सारखा मी सोफा ते सगळं ठेवून दिलंय. आणि हे बघा, ते खाली पूर्ण फ्लोरिंग करताय. आमचं सगळं सामान तसं ठेवलं. होपफुली आमचा सोफा ओला नाही होणार. तिकडे आमचा डायनिंग टेबल आणि इवन क्लिफर्डने ना ते हे पण नाही उचललं, ब्लँकेट ते पण कव्हर केलं. आणि चालू आहे खाली काम. गाईज, क्लिफर्ड इथे काम करतोय. आपण खाली जाऊन जरा बघूया की काम कुठपर्यंत आलं. आणि मला क्लिफर्ड बोलला आहे त्यांच्या डोक्यावर जाऊन नाही बसायचंय म्हणून. आपण फक्त बघून वरती वापस येऊया. ओके, इथपर्यंत त्यांनी इन्सुलेशन लावलेलं आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी झालंय. गाईज, आम्ही बाहेर आता डिनर करण्यासाठी चाललोय कारण आमच्या घराची हालत तर तुम्ही बघितली आहे. म्हणजे आता आम्हाला काही कुक करण्याची पण इच्छा नाहीये. सगळीकडे पूर्ण पसारा पांगलाय. आता ते बोलले की उद्या सकाळी ते लवकर येणार आणि मग ते उद्या पूर्ण काम करून देणार. आणि आमचा हा सॅटरडे जाणार आहे साफसफाई करण्यामध्ये. कारण की मे बी होप सो सून क्लिफर्ड कुठेतरी बाहेर जाऊ शकतो एकटा. कळेल तुम्हाला लवकर, जेव्हा मला पण कळालं. पुढे ना. आणि बाहेर ना खूप पाऊस चालू आहे. म्हणजे वेलकम टू नेदरलँड तशी फिलिंग येते आम्हाला. काय समर चालू आहे यार नेदरलँड. समर पूर्ण पाऊस तुम्ही जर आमचा तो मागचा व्लॉग बघितला असेल ना सायकलवाला, त्याच्यामध्ये पण म्हणजे आम्ही वेदर बघून गेलो होतो आणि एवढं ऊन नव्हतं येणार. पण म्हणजे सॉरी, एवढा पाऊस नव्हता येणार पण नुसता पाऊस. आणि आता पण वाजले रात्रीचे 10 आणि तरी पण पाऊस आहे ना. म्हणजे नाही, मलाही थंडी वाजतीये बघा. मी वापस जॅकेट घातलं ना, आतमध्ये पण हुडी घातलीये. होप सो पुढच्या वीक पासून बोलले येते की वेदर परत चांगलं होईल. बट लेट्स सी. म्हणजे आम्ही नेदरलँड्स मध्ये आल्यापासून ना वेदर कडून काहीच होप्स ठेवत नाही. नो होप्स. कधी व्हेरी अनप्रेडिक्टेबल, कधी काहीही होऊ शकतं. आणि इट्स ऑलवेज गुड टू ड्राइव्ह सेफ अँड स्लो विथ सच डेज. तुम्हाला मी बाहेर दाखवते. म्हणजे पाऊस आणि नुसता जोरात पाऊस. पण ग्लास पण क्लीन झाला ना आता. ग्लास क्लीनच होता. तुला थंडी वाजते? गाईज, हे बघा ती फ्लाईट. गाईजला आम्ही 1000 वेळा दाखवली. 1000 वेळा दाखवली ना, 500 वेळा दाखवते. मग ती अजून दुसरी पण आली आहे. तुझ्या नादात माझा कॅमेराचा अँगल चुकला यार. गेली ती फ्लाईट.
मागून पण नाही दिसणार आता, जा तिकडे. गाईज म्हणे गाईज अरे बस करा फ्लाईट. गुड मॉर्निंग गाईज. तुम्हाला आमचा अवतार बघून कळालं असेल की खूप सकाळी उठून आलोय आम्ही. क्लिफर्ड तरी ऑफिसला चाललाय म्हणून क्लिफर्डचा अवतार बरा आहे, पण घामा ओपन होतं 9 वाजता आणि आम्ही आलो 9:01. म्हणजे तुम्हाला समोर दाखवतो ते असं एंट्री गेट ओपन करतात आणि एंटर करणार आहे. लोक घुसले आत. हे बघा, आता जस्ट लोक आत चालले. चलो आपण पण जाऊ, आम्हाला खूप काम आहे कारण क्लिफर्डला ऑफिसला पण जायचंय. चलो. तर आम्ही ही फ्लोरिंग घेतली होती आणि आम्हाला आता कॉर्नर्स फील करायला ना हे पाहिजे, तर आम्ही हे घेण्यासाठी आलोय. I bought the flooring from Hama and I need this Strips. It's like number 2 or 3, and it's over there. घेतलं आम्ही हे काही इलेक्ट्रिशियनचं सामान, इलेक्ट्रिकचं सामान. आणि हे साईड्स आहे जरा किचनला लावायची. हा, किचनला लावायला साईड म्हणजे फिनिशिंग झाली पाहिजे. फिनिशिंग अरे फिनिशिंग झाली पाहिजे ना. लेट्स गो. गाईज, मी ना ऑफिसचं काम करत होते, तर मी विचार केला की तुमच्यासोबत एक इन्सिडेंट किंवा गुड थिंग पण शेअर करू काम करता करता. सो आता क्लिफर्ड गेलेला आहे ऑफिसला. ओके, कारण की त्याला आज सुट्टी नव्हती. काल होता थर्सडे, काल तो घरी थांबला होता आणि आज त्याला इम्पॉर्टंट मीटिंग होती म्हणून तो ऑफिसला गेला. तर आता खाली ना ते दोन्ही पण कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे, म्हणजे तुम्हाला माहिती ना आमची फ्लोरिंग चालू आहे, तर तो खाली काम करतोय कॉन्ट्रॅक्टर आणि ते 2 लोक आहे. सो विचार करा, मी एकटी घरात आहे आणि ते दोघं खाली काम करताय, बट आय एम नॉट ॲट ऑल लाईक फिलिंग म्हणजे कसं अनसेफ किंवा भीती, नथिंग. माहिती का, म्हणजे इथे ना असं खूप सिक्युअर वाटतं सगळं आणि खूप सेफ वाटतं. ते खाली काम करते, मला काहीच नाही. मी वरच्या फ्लोअरवर येऊन मी माझी एकदम फोकसली काम करते. म्हणजे मला मनात अशी बिलकुल भीती पण नाही का अरे ते वरती येतील का, अरे त्यांचं लक्ष आहे का मी काय करतेय, और थिंग्स लाईक दॅट. सो मला खूप आवडतं. म्हणजे नेदरलँड्स लाईक मी नेदरलँड्स बद्दलच बोलेल की नेदरलँड्स व्हेरी 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 सेफ कंट्री फॉर वुमेन, फॉर एव्हरीवन. आय थिंक सो. येस, मी म्हटलं ठीक आहे, काम करता करता मी ऍक्च्युली एक व्लॉगच अपलोड करत होते, पण म्हटलं काम करता करता तुमच्यासोबत हा इन्सिडेंट पण शेअर करू की क्लिफर्ड घरी नाहीये आणि मी एकटी घरात आहे, तरी पण आय एम फिलिंग व्हेरी सेफ. कॉन्ट्रॅक्टर काम करून गेले आणि मी तुम्हाला ना घराची करंट हालत दाखवते. हे पण आम्ही आता बदलणार आहे. म्हणजे आम्ही आता 2-3 दिवसांनी जाऊ अँड देन गामा किंवा कुठेतरी आयकियामध्ये बघू आणि न्यू लाईट्स आणू. हा पण आता ना म्हणजे पूर्ण पडदे पण नवे लावणार आहे. ओके, म्हणजे हे काय म्हणता याला, आय डोंट नो, काहीतरी म्हणता याला. हे काढून नवे पडदे. सो तुम्हाला दाखवते. घर ना एकदम असं ब्रँड न्यू वाली फिलिंग येऊ लागली मला असं वाटतच नाही आमचं घर आहे. पण घराची हालत बघूया. हे सगळं सामान आम्हाला आता उद्या साफसफाईमध्ये क्लीन करायचं आहे. म्हणजे आम्ही साफसफाईमध्ये सगळं फेकून देऊ. आणि हे बघा, हे असते इन्स्युलेशन. याचा एक पॅकेट पण उरलाय. ओके, आम्ही रिटर्न देऊ शकतो हवाला. आणि त्यांनी हे सामान आमच्यासाठी ठेवलंय. इन फ्युचर जर आम्हाला वरती काही कारनामे करा वाटले तर आम्ही स्वतःहून करू शकतो. आणि हे बघा, किती असं ब्रँड न्यू घरावाली फिलिंग येऊ लागली आहे. आणि आता हे थोडे ओल्ड फॅशन वाले हे पण बदलले ना, मग अजून छान वाटेल. आणि हे बघा, गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा आता आमचं घर कसं वाटतंय. गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा आता आमचं घर कसं वाटतंय. कारण की तुम्ही जर आमचा पहिला हाऊस टूर बघितला असेल, तो म्हणजे आम्ही केव्हा बनवला होता, जेव्हा लाईक नवंच आम्ही घर घेतलं होतं, 1च महिना झाला होता घेऊन, आणि तेव्हा काहीच सेट नव्हतं. पण आम्ही विचार केला होता की ठीक आहे आता घर घेतलंय देऊन देऊ, मग हळूहळू तुम्हाला स्टेप बाय स्टेप आम्ही आमच्या आवडीप्रमाणे कसं करणार आहे ते सुद्धा दाखवू. मग आता म्हणजे एवढंच झालंय, अजून तर खूप बाकी आहे. म्हणजे लेटर ऑन वी विल चेंज द सोफा, देन द डायनिंग चेअर्स अँड एव्हरीथिंग. आणि क्लिफर्डला मला इथे लावायचं आहे, तुम्हाला सांगितलंच आहे, वर्ल्ड मॅप. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आता 11 कंट्री कव्हर करून आलोय. मग आम्ही परत कंट्री कव्हर केल्या त्याच्यात पिन लावू.
माझी आणि क्लिफर्डची हॉबी आहे फ्लॅग्स कलेक्ट करणं, म्हणजे कंट्रीजचे. सो पण खूप भारी वाटतं आता घर. आणि जेव्हा नंतर 2-3 महिन्यांनी किचन पण बदलू, तेव्हा किचन पण नाही एकदम व्हाईट दिसेल. मग मोस्टली आम्ही विचार करतोय आमच्या घराची थीम असेल ब्लॅक, व्हाईट अँड ग्रे कलर मध्ये, म्हणजे मोस्टली हे 3 कलर डॉमिनेट करते. बट ओके, आता उद्याचा दिवस आमचा पूर्ण साफसफाई जाणार आहे. आणि क्लिफर्ड ऑफिसमधून आलं की आपण करू व्लॉग एंड. उद्याचं आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. आणि माझं सुद्धा ऑफिसचं काम चालू आहे. सो लेट्स गो, वरती जाऊन काम कंटिन्यू करू. सो गाईज फायनली घर झालेलं आहे कम्प्लीट. क्लिफर्ड ऑफिसमधून आला, आम्ही थोडंसं किचन वगैरे क्लीन केलं आणि आम्हाला आता कुक करण्याची इच्छा नव्हती. सो आम्ही चाललो बाहेर आमच्या मित्राकडे. द बेस्ट थिंग टू स्पेंड युअर फ्रायडे इज टू स्पेंड इट विथ युअर फ्रेंड्स अँड इट्स गुड. तर तोंड नाही धुतलं का? काळा सर दिसतोय. अरे मी ते मला वाटते ना ते सनस्क्रीन कलर काळा दिसतो मी. म्हणजे लोकांना स्वतःच सावळे सो गाईज आम्ही आता चाललो मित्राकडे, तिथं जाऊ, त्याला भेटू आणि देन वी विल मे बी गो समवेअर आउट और लेट्स सी व्हॉट वी डू. जर तुम्हाला पण अजून घराची सफाई खूप बाकी आहे, जे मला पुढच्या व्लॉग मध्ये दिसेल. पण जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल, जर तुम्ही आमचं आणि रिनोव्हेशनची जर्नी बघितलेली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अजूनही बाकी आहे आपले ते वरचे लाईट्स बदलायचे बाकी आहे, डायनिंग ते सगळं दाखवू guys. We will show you all the process. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब, स्टे हॅपी, स्टे सेफ अँड सी यू. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय. थँक्यू, बाय.